मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकऱ्यांची चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का खिलार दुनियेमध्ये प्रत्येक गोष्टीची शहानिशा आपल्याला करता आली पाहिजे. जशी इतरांची शहानिशा करता येते तशी आपल्या स्वतःची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे. म्हणजे यातून काय होणार आहे की जागरूकता वाढणार आहे. म्हणजे जागरूकता वाढवणं आणि जागरूकतेला आपण कारणीभूत ठरणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी जर शिकायच्या असतील, मूळ स्वरूपातून शिकायच्या असतील, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मूळ स्वरूपातून शिकणार आहात तेव्हाच तुम्हाला आपण खिलारमध्ये काम करतोय हे खरंच चुकीचं आहे का बरोबर आहे याची शहानिशा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल हा तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहण्यास ठरवलेला आहे. म्हणून मी आज महिना असू द्या, 2 महिने असू द्या, 4 महिने असू द्या, जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी सर्वेसाठी माझ्या घरापासून जवळपास 200, 250, 500 किलोमीटर अंतरावरून बाहेर पडतो. म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी खिलार सांभाळतायत का माझ्यापासून खूप अंतरावर सुद्धा खिलार सांभाळतायत आणि खिलारचा नाद आहे हे माझ्या स्वतःच्या जीवाला खात्री करून घेण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी मी आज घर सोडून इथंपर्यंत येतो. आज ज्या गोट्यात आहे आपण एक नशीबवान आहोत आपण की मान मर्यादा म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, वेगवेगळ्यांची पोज म्हणा किंवा हुद्दा म्हणा मोठा असताना सुद्धा त्यांच्या लेवलला मात्र खिलारची नाळ ही तुटलेली नाही मला दिसून आले. आज त्यांचा परिचय आणि या नादाबद्दल वेळ का द्यायचा त्यांना विचारतो मी, किंवा आज त्या बैलांची नावं त्यांच्याकडे किती खिलार आहेत हे सर्व तुम्हाला आज चित्रीकरणमधून दिसून येईल. साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी हिम्मतराव आनंदराव देशमुख, मुक्काम पोस्ट सोहोली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. खरं तर आज या ठिकाणी मला सकाळी आज सुखद धक्का बसला. तुमचा राजसाहेब मला फोन आला. फोन घरी होता, मी पाठीमागत होतो शेडवरती, म्हणून फोन का आला एवढ्या लवकर म्हणून मी फोन केला. तर मला म्हटले माझे मित्र बाबुराव ठोंबरे यांच्या घरी तुम्ही आलेलं समजलं. मग तुम्ही वरती या आणि तुम्ही आज या ठिकाणी आलात. सर्वप्रथम मी तुमचं आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं, आमच्या सगळ्या खिलारप्रेमींच्या वतीनं तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि तसा हा आम्हाला पूर्वीपासूनचाच नाद आहे. आमच्या आजोबा वडिलांपासूनचा हा खिल्लारचा नाद आहे. आणि खिल्लारचं माणसाच्या आयुष्यातलं महत्त्व काय असतं हे सगळं आम्हाला पूर्वापार आमच्या पूर्वजांनी करून दिल्यामुळं आज आमच्या या गोट्यावरती ह्या खिल्लारच्या जनावरांचं संगोपन केलं जातं. साहेब पूर्व परंपरेपासून आहे, मात्र आज जे आपण संगोपन करतो किंवा यांना वेळ देतो किंवा यांना शेतीसाठी आपण वापर करतो किंवा यांचा अंगणातला सहवास याने काही न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा घडतात माणसाच्या आयुष्यात, त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. खिल्लार गायींचं बछडे असतील, खोंड असतील, बैल असतील, खिल्लार बैल ही आपल्या दारात असणं हे अतिशय पूर्वीपासून शेतकऱ्याची तुमच्या खरं चॅनलचंच नाव आहे खिल्लार शेतकऱ्याची शान. आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या दारात खिल्लार जनावर असणं म्हणजे खरोखर त्या कुटुंबाची, त्या शेतकरी कुटुंबाची एक प्रकारची शानच असते. आणि आपण ज्यावेळी सगळ्या व्यापातनं दमून भागून रात्री झोपलेलो असतो किंवा सकाळी उठून येतो आणि सर्वप्रथम आपण खिल्लार गायींचं दर्शन घेतो, एक मनाला आल्हाददायक वाटणारं वातावरण असतं. त्या गायींच्या पाड्या असतात, त्या गायींचे खोंड असतात. आणि पूर्वी या खिल्लारचा वापर शेतीसाठी आपण करत होतो. शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं आता खरं तर बैलांचा वापर शेतीसाठी कमी झाला, परंतु शर्यत क्षेत्रामुळं बैलांचा तसं म्हटलं तर वापर आता जास्त होतोय पूर्वीपेक्षा. आणि त्या अनुषंगानं माणसांचा कल खिल्लार पाळण्याकडे पण वाढलेला आहे. पण याहीपेक्षा पुढं जाऊन माणसाच्या दैनंदिन आयुष्यातलं खिल्लारचं महत्त्व एवढं मोठं आहे की खिल्लार म्हणजे माणसांचं जीवन म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं हे आहे. आणि खिल्लार गाय ही नैसर्गिक देणगी असणारी माणसासाठी एक संजीवनी म्हणू आपण अशी असणारी खिल्लार गाय ही प्रत्येकाच्या दारात असायलाच पाहिजे अशा अट्टाहासाचे आम्ही सर्वजण आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर जिवंतपणीचा स्वर्ग. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी जे बरोबर. पैशानं कधीच विकत घेता येणार नाही, जे आपण आयुष्यभर कमवलेल्या गोष्टीतून विकत घेता येणार नाही. बरोबर आहे. पैशानं आपण भौतिक सुख घेऊ, पण माणसाच्या आयुष्यातलं, माणसाच्या दैनंदिन जीवनातलं माणसाचं आरोग्य आणि ते आरोग्य सदृढ राहायचं असेल आणि तुम्ही जसं या ठिकाणी म्हटला जिवंतपणीचा पृथ्वीवरचा स्वर्ग,
हा खिल्लार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचं कारणच आहे, आपण गायींच्या सहवासात असलो तर आपलं जे दैनंदिन आरोग्याची सुरुवात होते ते अतिशय सुदृढ आहे असं आरोग्य राहतं सर्वांचंच कुटुंबाचं. आणि खरोखर त्या पद्धतीनं जर विचार आपण केला तर खिल्लार हे प्रत्येकाच्या आयुष्यात खिल्लार गाय असायलाच पाहिजे. घरापुढं खिल्लार गाय असायला पाहिजे. आणि खरं तर तुमच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही या खिल्लार गायीचं महत्त्व अतिशय सखोल ज्ञान तुमचं आहे. म्हणजे आम्ही जरी पाळत असलो किंवा एक शौक म्हणून आता सांभाळत असलो तर खिल्लारचं माणसाच्या आयुष्यातलं महत्त्व काय हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पटवून देता. आणि खिल्लारची निवड करीत असताना आपण त्या ठिकाणी स्वतः गेलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, त्या माणसाला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, काही कमी काही जास्त हे सांगितलं पाहिजे. हा जो तुमचा या चॅनलच्या माध्यमातून केलेला प्रयत्न आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आणि त्याबद्दल मी तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो आज. साहेब, या चॅनलचा कधीपासून एवढा बारकाईने अभ्यास करता की मी जे काही मुद्दे सांगतो ते मुद्दे तंतोतंत तुम्ही सांगितलेत, याचा अर्थ आहे की तुमचा बारकाईने या चॅनलच्या कामगिरीमध्ये लक्ष आहे. कधीपासून लक्ष आहे? नाही, मी अलीकडच्या काळात 1-2 वर्षापासून 1.5-2 वर्षापासून यूट्यूब फावल्या वेळात आपण बसतो आणि काय रील्स बघतात माणसं काय करतात, तर आम्हाला हा नाद असल्यामुळे आम्ही आपलं सर्च करत असतो खिल्लारच्या संदर्भात. तर त्यावेळी बरेच चॅनल आहेत खिल्लारचे. त्यापैकी एक तुमचा चॅनल मला असाच एकदा सापडला आणि त्यावेळेपासून 1-2 वर्षापासून जी गोडी लागली की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याची घेत असणारा मुलाखत म्हणा, वेगवेगळ्या भागात जाता तुम्ही, त्या भागात जाऊन त्या खिल्लारच्या मुळापर्यंत जाता. समजा आता इथं आमच्याकडे आला, तुम्ही मला आल्याला विचारलं हे आपले ह्याच भागातलं खिल्लार आहे का, तुम्ही दुसरीकडनं कुठनं आणले, आणि त्या खिल्लारची त्या भागातली सगळी जी माहिती देता ती एक आवड तयार झाली. आणि ते बघत बघत मग त्याच्यानंतर मी तुम्हाला परत नंतर फोन केला आहे. फोन केल्यानंतर मला एक सिद्धापूर खाणीविषयी तुमच्या आकर्षण खूप तयार झालं. म्हणजे गरम रक्ताचे खाण आणि अतिशय आखीव रेखीव अशी असणारी सिद्धापूरची खाण. तर त्याच्यानंतर तुमचे चॅनल बघत गेलो, त्याच्यानंतर तुमची माहिती घेतली. वास्तविक पाहता तुमचा व्यवसाय सोडून, तुमचा व्यवसाय खिल्लारचा नाही किंवा चॅनलचा पण नाही, तुम्ही हे लोकप्रबोधन म्हणून खिल्लारच्या विषयी प्रबोधन म्हणून तुम्ही चॅनल चालवला. आणि तुम्ही स्वतः इंजिनियर असून तुम्ही तुमच्या अतिशय व्यस्त वेळेतनं ह्याला वेळ काढून वेळ देऊन हे शेतकऱ्यासाठी जे करताय ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आणि ह्या चॅनलची आवड तयार झाल्यानंतर मी पाठीमागे एक वेळ तुम्हाला फोन केला की मला पण सिद्धापूर खंडीतलं एखादी कालवड द्या, कोण द्या. अशा वेळी आपली ओळख नव्हती, तरीसुद्धा तुम्ही सांगितलं की साहेब तुम्ही इथं या, मी तुम्हाला वेळ देतो, आपण फिरू आणि प्रत्यक्षात वस्तू जाऊन बघू आणि मग ठरवू तुम्हाला कुठल्या वस्तू एक से बडकर एक आहेत. अशा प्रकारचं तुमचं जे माहिती द्यायची जी पद्धत आहे ती अतिशय चांगली आहे आणि वाखाणण्याजोगी. साहेब, ह्या पद्धतीमुळं काय घडेल भविष्यामध्ये, किंवा ही पद्धत बरोबर आहे का, किंवा या पद्धतीमुळे राग आला नाही का तुम्हाला? नाही, मला थोडंसं वाटलं की आता व्यस्त वेळेतनं आपल्याला वाटतं ना व्हॉट्सअपवर मला तुम्ही एखाद्या खोंडाचा एखाद्या कालवडीचा फोटो पाठवून द्यावा, किंमत सांगावी, आणि मग त्याच्यानंतर असेल तर मग आता एवढ्या लांब तुमच्यापर्यंत 300 किलोमीटर आम्ही यायचं इथनं, मग असं वाटतं. पण ते खरी पद्धत जर बघितली की इथं येऊन वस्तू बघून तुमच्या पसंतीने घ्या, हीच वस्तू का घ्यायची तिची माहिती घ्या, तिच्या वंशावळीची माहिती घ्या. आणि थोडंसं आम्ही ह्याच्यातलं डीपमध्ये असल्यामुळे तुमचं काय राग वगैरे असं काय वाटलं नाही. पण तुम्ही जी करताय पद्धत हीच अतिशय पद्धत योग्य आहे. त्या शेतकऱ्याला त्या वस्तूचं यथायोग्य ज्ञान देऊन ती वस्तू घ्यायला लावणं आणि नुसतं घ्यायला लावणं नाही, तिची जोपासना कशी करायचं ह्याची माहितीसुद्धा तुम्ही देताय सविस्तर, ती अतिशय चांगली आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं असंच करायला पाहिजे, असंच वागायला पाहिजे. खरं तर या क्षेत्रात खिल्लार ह्या क्षेत्रात जेवढं संशोधन आपण करू तेवढं कमी आहे. परंतु मला असं वाटतं की तुम्ही अतिशय फार मोठा या क्षेत्रातला टप्पा जो म्हणतो तो गाठलेला आहे, तो पार केलेला आहे. शेतकऱ्यांना अतिशय चांगली माहिती या ठिकाणी तुम्ही दिलेली आहे. आणि आज जर बघितलं तर या खिल्लार क्षेत्राकडं खिल्लार जनावरं पाळण्याचा कलसुद्धा शेतकऱ्याचा वाढलेला दिसून येतो. काही अंशी म्हणजे अगदी हे जरी तुम्हाला जरी वाटत नसलं तरी तुमचा त्यात मोठेपणा आहे आणि तुमचं यात वाटा पण खूप मोठा आहे, सिंहाचा वाटा आहे. तुमच्यासारखे असे बरेच चॅनलवाले असतील, पण तुमचा खिल्लार शेतकऱ्याची शान हा जो चॅनल आहे हे मला वाटतं आमच्या भागात पण अतिशय तुमचे चाहते आहेत. आता आमचा बाबू असेल म्हणा किंवा बरेच आमचे माझे एक मित्र आहेत इथं विजय सूर्यवंशी म्हणून खेराडवांगी, त्यांची एक मुलाखत तुम्ही त्यांचा फोन झाला होता तुम्हाला आणि तुमच्या ह्याच्यावर तो कॉल टाकलेला होता चॅनलवर, हां ऑडिओ रेकॉर्डिंग टाकलेलं होतं.
मी त्यांना बोललो तर म्हटले माझे चांगले मित्र आहेत. ती जी मुलाखत होती किंवा आमचा तो विजय जे तुम्हाला विचारत होता, तुम्ही जी माहिती देत होता ती अतिशय सखोल आणि म्हणजे अतिशय त्यातनं थोडंसं नॉलेज घेण्यासारखी. काय अंशी प्रत्येक मनुष्य हा परिपूर्ण नसतो. आम्हाला पण वाटत होतं आम्ही आजोबांच्या बसणं वडिलांच्या बसणं आम्हाला सगळं ह्यातलं कळतंय माहिती आहे, असं पण काय नाही. बऱ्याच गोष्टी आमच्या पण चुकत होत्या, तर तुमच्या या मुलाखतीतनं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिकायला मिळतात. तर मंडळी, खरंच खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलचं भाग्य मानावं लागेल. कारण आज करत असलेल्या कामगिरीची पोचपावती शहानिशा आज समोरून आपल्याला ऐकायला मिळते, किंवा जे काय करतोय आपण ते योग्य आहे. किंवा आज मी घर सोडून इथपर्यंत आल्यानंतर जे मला पाहिजे होतं, जे शब्द पाहिजे होते, जे वाक्य पाहिजे होते, किंवा जो प्रतिसाद पाहिजे होता, मला तो तुमच्या कानापर्यंत पोच करायचा होता. म्हणजे घर बसल्या तुमचा वेळ खर्च वाचवायचा होता, कष्ट वाचवायचं होतं. कारण का, खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल कष्ट करत असताना हे योग्य आहे का? तर योग्य अयोग्य आज आपण हिम्मतराव देशमुख साहेबांच्या तोंडातून ऐकलंय की काम करत असताना जे काही काम केलंय तर थोडा वेळ राग येईल, थोडा वेळ विचाराला भाग पाडेल तुम्हाला, मात्र आज त्यात सत्यता आहे की त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली. आणि त्यानंतर मला सुद्धा एक खूप मोठा आधार लागतो काम करण्यासाठी किंवा आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, की माझं काम योग्य आहे, चांगल्या रीतीनं चालू आहे, किंवा मी सरळ पद्धतीनं भेटा म्हणतो, सरळ पद्धतीने या म्हणतो, हे बरोबर आहे. हे त्यांनी आज मोठ्या मनानं किंवा त्यांची एक दानत म्हणायला काय हरकत नाही, ते दानत त्या पद्धतीनं आज त्यांनी आपल्याला व्यक्त करून दाखवलं. तर साहेब, तुमच्याकडे जो हा किल्लार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मला. आता हा तसा या शर्यत क्षेत्रात आम्ही पूर्वीपासून नव्हतो. ॲक्च्युली 2009 पासून आम्ही या क्षेत्रात आलो. पण खिलारचा नाद हा वडलार्जित आहे. पुढे येतो. खिलारचा नाद वडलार्जित असल्यामुळं जातीवंत बैल, जातीवंत जनावरं आपल्या दावणीला असायला पाहिजेत, हा आजोबा वडिलांपासूनचा अट्टाहास तो आम्ही पुढे परंपरा तशीच चालू ठेवलेली आहे. आणि 2009ला आम्हाला एक राजा नावाचा अतिशय देखणा या खिल्लार क्षेत्रातला खोंड आम्ही आणला दुसरा. आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी तो नेहला आणि मैदानावरती त्याला सराव चालू केला. त्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला. त्यावेळेपासून आम्हाला नाद लागला. मध्यंतरीच्या काळात बंदी होती. बंदीत थोडंसं रेसची बैलं कमी झाली होती, परंतु जनावरं दावणीला तशीच होती. आणि आता चालू झाल्यानंतर, शर्यत बंदी उठल्यानंतर हा कोंड आम्ही बंदीच्या काळात अगोदर एक 2 महिने, शर्यत बंदी उठायच्या अगोदर 2 महिने आमचे पहिले ड्रायव्हर होते, त्या ड्रायव्हरांच्याकडून मायनीवरून झऱ्यावरून हा कोंड आणला. ॲक्च्युली आणला त्यावेळी मला वाटतंय आदत कोंड साधारणपणे एक 14-15 महिन्याचा कोंड होता. आणि सराव चालू केला, मिट्टू नावाचा कोंड. आणि आज हाही अतिशय 1 नंबरमध्ये कोंड चालू आहे. आता हा 4था आहे बैल. आणि बऱ्याच नामांकित फायनल या ठिकाणी या बैलाने घेतलेले आहे. आणि चांगल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या बैलांच्या बरोबरीनं हा बैल पळालेला आहे. या बैलाचं नाव मिट्टू. साहेब, ह्या मिट्टूची आई आणि वडील याबद्दल माहिती सांगा. नाही, ह्या मिट्टूची आई तशी झऱ्यालाच होती आणि वडिलांची काय त्यांना एवढी माहिती नव्हती. म्हणजे साधारणपणे त्यांनी बैलच दाखवला, बैलापासून रेतन करूनच हा कोंड ही केला आहे. परंतु त्या मालकाने त्याची काय वंशावळ वगैरे ठेवलेली नव्हती. आता वंशावळ वगैरे आपल्याकडे गायी आहेत, आपण त्याच्या सगळ्या वंशावळी वगैरे ठेवलेल्या आहेत आपल्या सगळ्या. परंतु हा साधारणपणे आपण जर बघितला तर काजळी खिलार या प्रकारातला बैल, थोडासा गाजरा, म्हणजे शर्यत क्षेत्रातला अपवाद बैल, अतिशय व्हाईट गोल्ड म्हणून याला अगदी निवेदक सुद्धा असतील शर्यत क्षेत्रातले, ते सुद्धा याला व्हाईट गोल्ड म्हणूनच पुकारतात. अतिशय गतीचा बैल आहे. आणि याने पुन्हा आमचं परत नाव महाराष्ट्रात अखंड केले. अशी किती बैल आहेत आता शर्यत? नाही, आता आमच्या ग्रुपकडे साधारणपणे एक 10 ते 15 वासरं आहे ग्रुपमध्ये. म्हणजे सगळे आता आमच्या बरोबर जे मित्रमंडळी असतात, काही आपले वासरं असतात आपल्याकडे. एका दावणीला ह्या शर्यत क्षेत्रात काय झालंय की एका दावणीची बैल गटून पळत नाहीत. त्यामुळं मग समजा 4 बैल आहेत, एका दुसऱ्या मित्राच्या दावणीला ठेवायचा, काय करायचं, असं एक 10-15 वासरं आहेत सगळे. आता इथं आपल्यावर 1 नंबरमधली 4 वासरं आहेत. साहेब, एक शर्यतीचं काम जे करताय, शर्यत क्षेत्रात जे तुम्ही आता करताय किंवा बैल सांभाळ, त्यातून आता तुम्ही काय उद्देश साध्य करताय?
नाही आता ॲक्च्युली आपल्याला हा खिल्लारचा नाद म्हणजे शौक म्हणू थोडक्यात हा असल्यामुळं आपण ही बैल किंवा शौक हा सांभाळलेला आहे. तसं म्हटलं तर हे शर्यत क्षेत्र आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. शर्यत क्षेत्र फार खर्चिक आणि न परवडणारी गोष्ट ठरलेली आहे. आणि या शर्यत क्षेत्रात आत्ता सध्या आपण तरुणांची संख्या खूप पाहतो आणि या शर्यत क्षेत्रातली सहनशीलता कुठंतरी हरवत चाललेली आहे. आणि साध्य काय करतो म्हणण्यापेक्षा आपण आपलं शौक आणि परंपरा जपलेले आहे. आणि यातून काय होतंय थोडंसं मग इतर तरुणांना पण त्याचं आकर्षण होतंय आणि खिलारप्रेमींची संख्या वाढली, खिलार जनावरांची संख्या वाढत चाललेली आहे, असा एक विषय झालेला आहे. परंतु हे शर्यत क्षेत्र जर म्हणाल तर थोडंसं विचार करून करण्यासारखं क्षेत्र आहे. प्रत्येक तरुणानं याच्यावर खर्चाचा, वेळेचा अपव्यय होणार नाही ह्याचा सगळा विचार केला पाहिजे. आपला प्रपंचाला, कुटुंबाला ह्याची कुठं झळ बसणार नाही आपण नाद करत असताना हा विचार करून केला पाहिजे. असं सध्याची परिस्थिती शर्यत क्षेत्राची आहे. साहेब असं कधीपासून वाटलं आता ही परिस्थिती जरा थोडी बदलली आहे पहिली नाताची? नाही, बंदीनंतर जी चालू झालं ते आता अलीकडच्या 1-6 महिन्यात काय झालं थोडंसं. पूर्वी मुंबईवाले या क्षेत्रात होते, म्हणजे एखाद दुसरा उद्योजक मोठा पैसेवाला माणूस असायचा. आता काय झालं बऱ्यापैकी ह्या शर्यत क्षेत्रात एक तसं म्हटलं तर अखंड महाराष्ट्रात एक 5-50 जण अतिशय मोठी लोक म्हणू आणि प्रचंड गतीची बैल आहेत आणि वेगवेगळ्या सुविधा आहेत. त्या बैलांना खुराकात पूर्वीपेक्षा बदल झालेला आहे, गती वाढलेली आहे बैलांची. आणि थोडंसं काय झालं आहे, हा नाद पैशाचा झाल्यामुळं मी तर असं म्हणेन की साधारणपणे एका मैदानावर समजा 100-500 गाड्या जमत असतील तर ह्यातल्या जवळजवळ 95% ही सामान्य कुटुंबातून आलेली गोपालक आहेत. म्हणजे थोडक्यात हे गोवंश पालक आहेत किंवा बैल पाळणारे शेतकरी आहेत. आणि एक 5%च लोक असे आहेत की त्यांची एक 10-20 बैल ही प्रचंड गतीची किंवा त्यांचा खुराक असतो म्हणा पळणारे असतात. आणि थोडंसं काय व्हायला लागलं, आपण पूर्वी म्हणायचो की जिथं पूर्वीची लक्ष्मी असते म्हणजे मोठ्याकडेच लक्ष्मी जाते, म्हणजे मोठ्याकडेच पैसा जातो, तशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि मी तर खरं या ठिकाणी म्हणेन एक पैरा हा विषय आहे या क्षेत्रातला की माझा प्रचंड गतीचा बैल आहे तर तो सामान्य माणसाला मिळू शकत नाही. माझ्या पुढच्यापेक्षा गतीच्या बैलावरच पळतोय आणि मग आम्ही 2 चांगले बैल मालकच आपण त्या पैशाचे किंवा त्या बक्षिसाचे वाटेकरी होतोय. आणि इतर थोडंसं बैलाच्या शेतकऱ्यांना पैरा न मिळाल्यामुळं थोडासा त्यांच्यावर अन्याय होतोय किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी त्यांची अगदी स्पष्ट भाषेत म्हटलं तर त्यांची लूटच या ठिकाणी आज चालू झालेली आहे. हे आता एवढं स्पष्ट कोण बोलणार नाही, कारण बऱ्यापैकी जर म्हटलं तर हा अतिशय मोठा घोटाळा, म्हणजे अतिशय धाडसाचंही बोलणं होईल. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी राजकारणात आम्ही वाढताना हा घोटाळा झाला, तो घोटाळा झाला, पण या शर्यत क्षेत्रातला सगळ्यात मोठा घोटाळा जर काय म्हटलं तर आज 1,000, 2,000 रुपये प्रवेश फी घ्यायच्या, त्याला 1,000 मालक सामान्य माणसं येणार आणि एक 5-10 माणसांनी जर ती बक्षिसं प्रत्येक अड्ड्यावर 30 बैल आणि 30 मालक बक्षिसं घेऊन जाणार तर करोडो रुपयांची लूट सामान्य माणसांची चालू आहे. असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि हे मी अतिशय जबाबदारीनं आज या ठिकाणी राजसाहेब तुमच्याबरोबर हे वक्तव्य करतोय. आता ह्याच्यात थोडीशी सुधारणा व्हायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात बैलगाडी क्षेत्रात त्या कमिट्या राज्य लेवलच्या कमिट्या करणं, तालुका लेवलच्या, जिल्हा लेवलच्या कमिट्या करणं आलं, त्याचे नियम आले शर्यतीचे, पण ते कुठं त्याचा वापर होताना दिसत नाही. साहेब तुम्ही आत्ता बोललात ह्या क्षेत्राबद्दल जे बोलायचं होतं स्पष्ट मी ह्या ठिकाणी बोललो आणि जबाबदारीने बोललो. साहेब तुमच्या आयुष्यात कधी या अगोदर कधी बोलला होता का स्पष्ट आणि जबाबदारीने? नाही, मी यापूर्वी माझी एक मुलाखत झाली होती एका चॅनलवरती, पण काय होतं थोडंसं क्षेत्र पण चांगलं होतं आणि परंपरा, नाद, शौक म्हणून आपल्या परंपरेला कुठं गालबोट लागायला नको म्हणून एवढ्या स्पष्ट काही ठिकाणी बऱ्याच वेळा आपण डोळे झाक करतो. परंतु खऱ्या अर्थानं आता ह्या क्षेत्रावर हे सगळं बोलण्याची वेळ आलेली. आणि जर तुम्ही बघितलं, आता तुम्ही खिल्लारवर काम करता, शर्यत क्षेत्रावर पण काम करता, बघितलं तर तेच मालक, तेच बैल, आणि हा जरा थोडासा सामान्य माणसाला न परवडणारा विषय. आणि त्यात काय झाले, जवळजवळ 95%, 90 ते 95% सामान्य माणूस आला ह्याच्यात आणि आर्थिक अडचणीत तो माणूसच सापडला ना. हा मोठा विषय झालेला आहे. साहेब ह्या चॅनलला स्पष्ट का बोलावं असं वाटलं? नाही, काय झालंय, मी तुमच्या बऱ्याच मुलाखती घेताना बघितले, तुम्ही मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत ज्याची असती त्याला
मुलाखतकार म्हणू तुम्ही, मुलाखतकार म्हणून जी तुम्ही भूमिका पार पाडता, तुम्ही एवढं स्पष्ट आणि सरळ बोलत असता. म्हणजे समजा कदाचित तुमची त्या भागाची भाषा असेल काय असेल, परंतु तुमची मुलाखत घेण्याची जी पद्धत आहे म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं, खरं बोलायचं. आणि हे सगळे पद्धत बघून या चॅनलवरती तुम्ही कुठलीही काटछाट न करता जसं आहे तसं सादर करणं. थोडक्यात काय, सरळ पद्धतीने या, सरळ पद्धतीने बघा, त्याची माहिती घ्या, जनावरं घ्या. ही जसं तुमच्याकडं आहे तसंच तुमच्या चॅनलच्या पद्धतीनं मी जसं बोलतोय तसं पुढं देणं, पुढं सादर करणं ही तुमच्या चॅनलची खासियत आहे. आणि म्हणून मला थोडंसं हा प्रश्न मांडावासा वाटतो. सामान्य बैलगाडी क्षेत्रातला जो शेतकरी आहे त्याची खरोखर फार मोठी व्यथा आहे. आज पोरं अतिशय शौक म्हणून किंवा एक थोडक्यात म्हणून एक बेरोजगारी वाढली आहे इतर ठिकाणी. मग कुठं व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा हा नाद बरा. तरुणाई या नादात आली तर काय फारसं बिघडणार नाही, पण त्या तरुणाईला पण कुठंतरी न्याय देण्याचा ह्या शर्यत क्षेत्रातल्या जी लीड करतात, नेतृत्व करतात माणसं, त्यांनी पण विचार करायला पाहिजे, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. मंडळी लक्षात ठेवा, मी परत एकदा जाणीव करून देतो. हा चॅनल सबस्क्राईब काय करायचा तर जातीनं जागृत होण्यासाठी, जातीनं जागृत करण्यासाठी. लक्षात ठेवा, प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे. आज मी सांगत असतो की आज मूळ स्वरूपाची गोष्ट प्रत्येकाला समजण्यासाठी, मूळ स्वरूपाची गोष्ट समजून घेण्यासाठी आणि इतरांना सुद्धा समजावता आली पाहिजे. आणि मूळ स्वरूप आज तुम्हाला समजल्यानंतर तुमच्या आयुष्यात इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही, कारण जागृत झाल्याशिवाय इतिहास घडत नाही, अभ्यास झाल्याशिवाय तुम्हाला पुढचा मार्ग दिसत नाही. तसं हिम्मतराव देशमुख साहेबांनी तुम्ही जसं मूळ स्वरूपात काम करता चॅनलचं, तसंच आज समोरची गोष्ट मूळ स्वरूपात मांडता. म्हणून आज तुमच्या चॅनलला एक धाडस करून किंवा जी सत्य परिस्थिती आहे, आज तरुण वर्गाला एक फावल्या वेळातून किंवा जो वेळ वायात चाललाय तरुण वर्गाचा, किंवा जी भरकटलेली तरुणाई आहे शर्यत क्षेत्राच्या नावाखाली, ती बोलायची आज वेळ आली आहे. मी बोलत नाही कारण ते क्षेत्र माझं नाही, मी वळू क्षेत्रामध्ये किंवा खिलार संगोपन वाढ ह्या क्षेत्रासाठी आहे. मात्र आज परमेश्वरूपी हिम्मतराव देशमुख त्यांच्या नावातच आहे हिम्मत. तर त्यांनी आज काय चुकलंय, कुठं चुकलंय, कशासाठी चुकलं ते स्वतः शर्यत क्षेत्रात असताना सुद्धा त्यांनी व्यक्त झालेले आहेत. ह्या ठिकाणी हे चुकलंय, त्या ठिकाणी ते चुकलंय आणि ह्या ठिकाणी दुरुस्त व्हावी. तर साहेब, शेवटचा मुद्दा आहे की तुम्हाला जे आता शंका आहे किंवा पाठीमागे शर्यत क्षेत्रात गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या, तरुण वर्ग भरकटलेला आहे. आज 95% सर्वसामान्य आहे, कुठं तर 5-10% एक मोठा वर्ग आहे. तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनतासुद्धा भरडली जाते, बरोबर, आणि पोरंसुद्धा भरकटलेली. साहेब, खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल प्रत्येक तरुणानं, खिल्लार प्रेमींनी, महाराष्ट्र असू द्या, कर्नाटक असू द्या, त्यांनी जर हा चॅनल सबस्क्राईब केला, लाईक केला, शेअर केला किंवा सदस्य झाले आणि ह्या चॅनलसोबत जर कट्टर राहिलात तर त्यांचा ही गेलेला वेळ वाया जो आहे तो परत मिळवून देईल का हा चॅनल, किंवा त्यांना जागृत करेल का? नाही, अगदी नक्कीच या चॅनलच्या मार्फत हे काम होईल. काय होतंय, तुमची जी पद्धत आहे, तुम्ही 200-300 किलोमीटरवरती जाताय. प्रत्येक त्या खिलार क्षेत्रात काम करणारे, मग ते शर्यत क्षेत्रातले असू द्या किंवा रेतनाच्या क्षेत्रात काम करणारे, म्हणजे टोटल खिलार क्षेत्रासाठी जे काम करताय, जे माणसं आहेत परखडपणे बोलणारे किंवा परखड वास्तव या खिलार क्षेत्राचं तुम्ही दाखवताय. चॅनल तुमचा बघण्यानं, सबस्क्राईब करण्यानं एक तरुणाईचा फायदा असा होऊ शकतो की मला माझ्या 300 किलोमीटरवरती काय चाललंय ते माहिती नसतंय, त्याची मला माहिती होईल. आणि आपण बरोबर आहे का, आपण चाललेल्या दिशा योग्य आहे का, याची जाणीव प्रत्येकाला होईल. आणि थोडंसं मी राजसाहेब थोडंसं दुरुस्ती करेन तुमची, की आहे शौक म्हणून या ठिकाणी तरुणाई भरकटलेली असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या अपेक्षेनं तरुणाई ह्याच्यात उतरले, इतर ठिकाणी व्यसनात जाण्यापेक्षा हा शौक केलेला अतिशय चांगला असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या क्षेत्रात तरुणाई अतिशय निर्व्यसनी मुलं या ठिकाणी येत आहेत, परंतु त्यांना नाउमेद होणारी ही एकमेव गोष्ट जी मी मगाशी तुम्हाला सांगितली, की या क्षेत्रात जर मक्तेदारी तयार झाली, कुठलंही क्षेत्र जर मक्तेदारी तयार झाले तर ते क्षेत्राला अधोगती सुरू होते. आणि ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत हे इतर समाजाला किंवा इतर माणसांना, इतर नाद शौक असणाऱ्या सगळ्या शर्यत शौकीनांना किंवा खिलार शौकीनांना याची जाणीव होईल की आपण ज्या दिशेनं चाललो ती दिशा योग्य आहे का, ही दिशा आपल्याला योग्य सापडेल आणि आपण काय करायला पाहिजे याची जाणीव करून देणारा तुमचा चॅनल आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. तुमच्या चॅनलला मी या निमित्तानं शुभेच्छा देईन सर्वांच्या वतीनं. आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनल पाहावा. आपल्याला या चॅनलच्या मार्फत खिलारचं जे मिळणारं ज्ञान आहे त्या प्रत्येकानं अवगत केलं पाहिजे. प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतो, काही कमी असतात
आणि काय प्रत्येक माणसानं आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मिळेल तिथून शिकलं पाहिजे. आणि त्यामुळं काय होईल की ह्या खिलार क्षेत्राची चांगल्या दृष्टीनं प्रगती होईल, वाढ होईल आणि खिलार प्रेमींची पण त्या निमित्तानं नाउमेद होणार नाहीत तरुण या क्षेत्रात येणारे, असं मला या ठिकाणी वाटतं. साहेब तुमच्या धावपळीच्या वेळेतून वेळ दिलात खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल, त्याबद्दल तुमचं साहेब हा चॅनल आणि परिवार मनापासून आभारी आहे. साहेब का वाटलं तुम्हाला अचानक आपलं काम थोडं पाठीमागं ठेवून वेळ द्यावा, उद्या या परवा या किंवा नंतर बघू, मी कामात आहे असं म्हणता का आलं नाही तुम्हाला? नाही, मुळात माझी एक वृत्ती अशी आहे की आपल्याला जिथं जिथं चांगलं जे ज्याच्याकडनं मग ते कुठलाही मोठा थोर मोठा लहान कुठलाही माणूस असला, चॅनल असू द्या आणि कुठला असू द्या, ज्यांच्याकडनं शिकायला मिळेल ते शिकलं पाहिजे. तुमचं काम बघितलंय आणि खऱ्या अर्थानं सकाळी ज्यावेळी फोन तुमचा मिस कॉल पडलेला मी बघितला, परत मी रिटर्न फोन केला आणि तुम्ही सांगितलं आलोय सोहोलीतच. मला तो खरं सुखद धक्का होता. मला ॲक्च्युली मी 7ला हलणार होतो, पण ठीक आहे म्हटलं, कारण का तुम्ही जर 300 किलोमीटरवरून जर इथे येत असाल तर आपल्याला एक आवड आहे आणि माणसं जनावरं सगळंच सांभाळण्याची जोपासण्याची पण आम्हाला एक परंपरागत अशी आवड आहे. आमच्या घराण्याची एक पद्धत म्हटलं तरी ती वावगं ठरणार नाही. आम्हाला आजोबांनी वडिलांनी या ठिकाणी वडिलार्जित शिक्षण आहे की येणारा प्रत्येक माणूस चांगला सांभाळला पाहिजे, जोपासला पाहिजे. त्या माणसाकडनं आपल्याला जे काही चांगलं मिळतं ते घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि जसे आम्ही या ठिकाणी प्रत्येक गोष्ट म्हणजे वस्तूपासून जनावरापासून आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांपर्यंत नाती वाढवली पाहिजेत, सांभाळली पाहिजेत, ही एक शिकवण असल्यामुळं मी आज सगळं बाजूला ठेवून आणि त्यात तुमचा खिलार हा अतिशय आवडीचा विषय आणि तुमचा चॅनल आमचा अतिशय आवडीचा तो आणि तुमची भेटच पहिल्यांदा होत होती. त्यामुळे कुतून तयार होतं आणि तुमची एक पद्धत बघितली. तुम्ही आल्या पहिल्यांदा घराकडे न येता डायरेक्ट आमच्या गोठ्यावरती येऊन मुलाखतच चालू केली. म्हणजे वेळेचा अपव्ययसुद्धा इथं झालेला नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं जे आमचा विचार होता तुमच्या चॅनलच्या बाबतीत की तुमचा चॅनल बघण्यानं आपला वेळ पैसा सगळंच वाचणार आहे, तर इथं वेळेतच सुरुवात झाली. इथं वेळेचा अपव्ययसुद्धा तुमच्याकडून झालेला नाही आणि बरं वाटलं, समाधान वाटलं. साहेब आता मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा, कारण आज ही अचानक भेटीत आज तुम्ही मला भरपूर दिलं म्हणून काय ऊस मुळासकट खायचा नसतो. ही पण मराठी म्हणाय किंवा मराठी म्हणीसोबत मी आहे, तर एक मिनटं माझ्यासाठी द्या की शहरी क्षेत्रामध्ये आज समजा तरुण वर्ग भरपूर दिसतोय, गर्दी भरपूर दिसते, मात्र तिथं 1 किंवा 2 बैल दिसतात. मग हे गणित बरोबर आहे का, किंवा खरंच तेवढी पोरं लागतात का, किंवा एखाद्या बैलासोबत एवढी गर्दी लागते का? नाही, आता मूळ मुद्दा असा आहे, शरीर क्षेत्राला आपण तुम्ही सुद्धा सांगत असता की आमचे गरम रक्ताची सिद्धापूर खान आहे. गरम रक्ताचे जी खिलार असते तेच शरीर क्षेत्राला लागतं आणि त्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं हे जर नाव कमवायचं असेल का किंवा आपला बैल पळवायचा असेल आणि तर त्यासाठी तेवढे कष्ट घेणारी मुलं लागतात आणि साधारणपणे एका बैलाच्या पाठीमागे 8 ते 10 मुलं ही गरजेची असतातच. कारण हा शेवटी संघटितपणे चालणारा खेळ आहे, ही परंपराच आहे आणि या परंपरेचा ज्यांनी कोणी सुरुवातीला चालू केली त्याचा मूळ हेतू खिलार वाढवणं हा होता. त्याच्याबरोबर माणसाने एकत्र आलं पाहिजे. खेळाच्या निमित्तानं प्रत्येक माणसाची खेळाडू वृत्ती राहिली पाहिजे. या खेळात प्रचंड ईर्ष्या आहे. एवढी ईर्ष्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही परंपरागत खेळात दिसणार नाही, परंतु एवढी ईर्ष्या असून एकमेकाची सलोख्यानं राहणारी माणसं आहे आणि त्यामुळं या क्षेत्रात पब्लिकसुद्धा जास्त आहे, म्हणजे प्रेक्षकांची संख्यासुद्धा भरपूर आहे आणि खेळ करणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या संघटित मित्रांची किंवा त्यांच्या संघटनेची पण संख्या खूप मोठी आहे. त्यामुळं मनुष्यबळाची आवश्यकता या क्षेत्राला फार आहे आणि एक झालं आहे की मानवतेच्या दृष्टीनं जर या क्षेत्राकडे पाहिलं तर प्रत्येकजण प्रत्येकाशी सलोख्यानं आज वागत आहेत. या ठिकाणी पैसा हेच आपलं साध्य आहे असं किंवा ह्याच्यावरती पैशाशिवाय काय चालत नाही, पण पैसा हे साध्य न करता आपण हा खेळ जपला पाहिजे असं म्हणून यात तरुण वर्ग येणारा खूप मोठा आहे. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या मार्फत सगळ्या तरुणांना सांगेन की आपल्या घरची परिस्थिती, आपली कौटुंबिक आर्थिक व्यवस्था सगळं बघून आपला प्रपंच नेटका करून या क्षेत्राकडे प्रत्येकानं वळायला पाहिजे. साहेब तुम्ही योग्य रीतीनं योग्य पद्धतीनं संयम ठेवून शांत पद्धतीनं प्रतिसाद देताय म्हणून एक तुमच्याच मगाशी तोंडातून आलं की आज तुम्ही चॅनलमधून एक सिद्धापूर खान जी आमच्यापर्यंत पोहोचवली किंवा आमच्या कानापर्यंत आली.
साहेब म्हणजे ती सिद्धापूर खान कोणाकडून समजली, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, की तुम्हाला वाटलं की मला तुम्ही प्रश्न केला की मला सुद्धा त्यातलं एक रक्त पाहिजे? हो, नाही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातूनच मला खरं ते सिद्धापूर खानीची ओळख झाली आणि बऱ्यापैकी तुमचा तो तांडूरचा राजा असेल त्याचे म्हणजे एवढ्या मुलाखती तुम्ही बैल तो प्रेझेंटेशन केलेलं आहे तुमच्या चॅनलमधनं आणि पूर्ण मुळापर्यंत जाऊन त्याची आवड तयार झाली. आत्तासुद्धा आमचे एक विपुल ड्रायव्हर म्हणून आमचे ड्रायव्हर पूर्वी होते, आता बऱ्यापैकी थोडंसं त्यांनी कमी केलं गाडी आणायचं बैलगाडी क्षेत्रातलेच. रहिमतपूरचे विपुल ड्रायव्हर म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक तुमच्या सिद्धापूर खाणीतला दुसरा खोंड आणलेला आहे. त्यांनी पण परवा त्या खोंडाचे फोटोज वगैरे पाठवले. अतिशय चांगले शरीर यष्टी जी आहे त्या खाणीची ती सडपातळ आणि काटक शरीर क्षेत्राला चालणार आणि रक्त प्रचंड गरम, त्यामुळं त्या खाणीविषयी एक विशेष ओढ तयार झाली. म्हणजे आहे इतर आमच्याकडं पूर्वी सलगरवरून आम्ही बैल आणत होतो, आटपाडीचा खिलार चालत होता आमच्याकडं मानदेशी, परंतु आता बऱ्यापैकी तुमची सिद्धापूर खान इकडं आमची सातारा जिल्ह्यात चालू झाली आणि तुमच्या आणि सातारा जिल्ह्याच्या मध्ये आम्ही येतो, त्यामुळं आपोआपच आणि तुमचे चॅनलचे प्रेक्षक पण या ठिकाणी वाढलेले आहेत. खरं तुमचं जे चॅनलमार्फत जे नॉलेज तुम्ही देताय त्याच्यामुळे खिल्लारची आवड माझ्यासारखे मुळात आवड असणारी आणि अजून आवड तयार होणारी संख्या शेतकऱ्यांची प्रचंड वाढली. मंडळी म्हणजे आज मला पोचपावती भेटली की सिद्धापूर खाणीचा अभ्यास मी जे देतोय तो योग्य आहे किंवा तो पटतोय किंवा पसंत पडतोय, म्हणजे मुळात ही अवस्था आहे त्या ठिकाणी. काय शेवटचं मी सांगतो त्या खाणीबद्दल. सिद्धापूर खान म्हणजे आज पिंड, कलर चित्रा, डरकाळे किंवा सरळापणा पायाला म्हणा, छातीला म्हणा, पाठीचा काना म्हणा, वचन म्हणा, शेपूट म्हणा किंवा जी धमक, आणि आज खिलार म्हणजे नर आला आणि नर हा कधीही त्या खाणीतला माणसांचा सहवास हा किंवा माणसांचा स्पर्श हा घेत नाही किंवा जवळ येऊ देत नाही. ही त्यातली एक खासियत आहे, डरकाळीची एक खासियत आहे, कलरची आणि हाडाची जाडी आणि सरळाकपणा. तर ह्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर प्रथम तुम्हाला हा चॅनल कट्टरपणाने बघावं लागेल. साहेब बरोबर आहे मी बोलतो? बरोबर. ह्या चॅनलसोबत प्रत्येकाने एकनिष्ठता बाळगली पाहिजे. त्यानंतर आज हिमतराव साहेबांनी जो प्रत्येक मुद्दे सांगितले किंवा आज मी त्यांना प्रश्न विचारले, हे बारकाईनं जातीवंतपणे जर तुम्ही बघितलं, अनुभवलं तर आज खिलार क्षेत्र परवडतंय का न परवडतंय, आपण ह्यात उतरलो योग्य का अयोग्य, आणि जर यात वाढ करायची असेल तर कशा पद्धतीने वाढ केली पाहिजे हे त्या संपूर्ण या मुलाखतीतून तुम्हाला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि घर बसल्या तुम्हाला कमी खर्चात कमी वेळेत बरंच काय मिळून देणारा हा चॅनल आहे. आणि समोर जे आपल्याला प्रेक्षक मिळतंय किंवा जे बोलणारे मिळत आहेत आज त्यांचा सुद्धा खूप मोठा अभ्यास आपल्या चॅनलमध्ये मिळतोय, हे आपलं भाग्य आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्ही बराच वेळ दिला. असाच आपण बरंच भविष्यात वेळ घेऊन त्यानंतर आज तरुणाईला जागं करण्यासाठी किंवा जर काही कुठं चुकत असेल, तुम्ही म्हणलात की शहरी क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी मला अशा रोग बायठोक सांगितल्या त्या मला पसंत पडल्या, बऱ्या पडल्या, कारण शहरी क्षेत्रातला माणूस हा दुर्मिळ आहे रोग बायठोक बोलणारा. धन्यवाद. धन्यवाद.